भंडारा जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू। नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। पंपाच्या सहाय्याने बाहेर काढायला पाणी सुरुवात। भंडाऱ्याच्या खातरोड परिसरातील वैशालीनगर येथे नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं। 2 ते 3 फूट पाणी असल्याने घराबाहेर निघणं कठीण झालंय। नाले तुंबल्यामुळे पाणी थेट घरात। नागपूरच्या नंदनवन परिसरातील हसनबाग पोलीस चौकी भागातील घरात पावसाचं पाणी शिरलं। शरद भटकळ यांच्या घरातील साहित्य धान्य भिजलं। ब्रिजच्या कामामुळे पाणी घरात शिरल्याचा अंदाज। गेल्या 3 दिवसांपासून पावसानं नागपूरला चांगलंच झोडपलं। रस्त्यावर पाणी साचल्यानं नागरिकांची कसरत। पालिकेकडून न साचलेल्या पाण्याला मोकळी वाट करून देण्याचं काम सुरू। भंडारा जिल्ह्यातील शेतात पावसाचं पाणी साचलं। साचलेल्या पाण्यामुळे धान पिकाची रोवणी खराब होण्याची शक्यता। दुबार पेरणीच्या संकटामुळे शेतकरी चिंतेत। वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं प्रभावित। बचाव पथकासह जिल्हा प्रशासन सज्ज। 14 कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवलं। नदी नाल्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। नागपूरसह परिसरात मुसळधार पाऊस। नरेंद्रनगर पुलाखाली पाणी साचलं। पूल वाहतुकीसाठी बंद। पाल नदीला पूर आल्यानं गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग बंद। नागपूर जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी। हिंगणा आणि कान्होलीबाराचा संपर्क तुटला। पिपलधरा येथे पूल वाहून गेलेला आहे। नाशिकच्या निफाडमधील सायखड्यामध्ये पुराचं पाणी शेतात शिरलं। वीटभट्टी चालकांचं मोठं नुकसान। जलपाणी वाहून गेल्यानं गोदावरी नदीने मोकळा श्वास घेतला। गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भागात पूर परिस्थिती। वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, पाल, कठाणी या 5 नद्यांना पूर। गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावर 15 ते 20 फूट पाणी। नागपुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं। नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून पांढुर्णा गावात पूर परिस्थितीचा आढावा। पावसामुळे नागपुरातील सेवा सदन शाळेची नाग नदीजवळील सुरक्षा भिंत खचली। सुरक्षा भिंत 100 फूट खचल्याने धोका निर्माण होण्याची शक्यता। वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू। पावसामुळे नदी नाल्यांना ओसंडून वाहतायत। वर्धा राळेगाव मार्गावरील वाहतूकही बंद आहे। लाल नाला प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ। वाशिम जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। नदी नाल्यांना पूर। सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ। शेतात पाणी साचल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती। गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथे 4चाकी गाडीवर झाड कोसळून दोघांचा मृत्यू। पाठीमागच्या गाडीतील लोक थोडक्यात बचावले। वासुदेव खेडकर आणि आनंदराव राऊत असं मृतांचं नाव। वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कुर्ळा गावातील रस्त्याची दुरावस्था। नागरिकांची चिखलातून पायपीट। रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी। गोंदियातील मुंबई कलकत्ता राष्ट्रीय महामार्गावर मासूल कसा घाटातील उड्डाणपुलाला भेगा। अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पुलाचं बांधकाम झालं होतं पूर्ण। कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह। चिखलदऱ्यात येणाऱ्या पर्यटकांना 3000 फूट उंचावरून चिखलदऱ्याचं सौंदर्य पाहता येणार। वन विभागाद्वारे पॅरोमोटरिंग सुरू। आकाशातून आता पाहता येणार संपूर्ण जंगल। मध्य प्रदेश आणि विदर्भातील पावसामुळे भुसावळ तालुक्यात हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ। हतनूर धरणाच्या 6 दरवाजांमधून विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसलेंकडून मलकापूर नगरपालिकेच्या इमारतीचा प्रश्न पावसाळी अधिवेशनात उपस्थित। रखडलेल्या प्रशासकीय इमारतीसह शहरातील विकास कामांसाठी निधीची मागणी। बच्चू कडूंच्या सातबारा कोरा पायदळ यात्रेचा आजचा 3रा दिवस। यवतमाळच्या मांडली आंबा गावात भर पावसात यात्रा। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचं हे आंदोलन। अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव बारी लगतच्या पारडीदेवी येथे रेल्वे क्रॉसिंग बंद। रेल्वे अंडरपासचं काम अपूर्ण। भुयारी अंडरपासमध्ये मोठ्या प्रमाणात साचलं पावसाचं पाणी। भिवंडीत कामगार संघटना संयुक्त कृती समितीची दिघे चौकात निदर्शनं। कामगार संघटनांच्या भारत बंदला पाठिंबा। आगामी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकालाही या संघटनांचा विरोध। बीडच्या परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर कामगार शेतमजुरांचा मोर्चा। देशव्यापी संपाला किसान सभा व शेतमजूर युनियनचा पाठिंबा। शेतकरी किसान सभा स्वयंसेविका मोठ्या संख्येने सहभागी।
रत्नागिरी बँक कर्मचाऱ्यांची केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शनं, कामगार संघटनांचा आज देशव्यापी बंद. रत्नागिरी जिल्ह्यातील 26 बँका संपात सहभागी, बँकांचे आर्थिक व्यवहार बंद. सिंधुदुर्गमध्ये राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची निदर्शनं, प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी. कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांनी आमरण उपोषण केले. मशिदींवरील भोंगे, बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी, गोरक्षक कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्या. ठाकरेंच्या शिवसेनेचा पाठिंबा. जळगाव शहरातील रस्त्यांची दुरावस्था, वाहनधारकांना त्रास. शहरात मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्याने वाहनधारकांची होते मोठी कसरत. वाशीमधील तोंडगाव टोलवर तोडफोड आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. बारामतीतील निवृत्त नायब तहसीलदार विलास करे यांची तवेरा मोटर चोरीला. बारामती शहर पोलिसात फिर्याद दाखल. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. आता बोगस डांबराचा रस्ता बनवल्याचा आरोप. महिनाभरापूर्वी तयार केलेला रस्ता नागरिकांनी हातानं उखडला. राजू शेट्टी यांनी फेसबुकवर रस्त्याच्या कमिशनचा हिशोब मांडला. हिमाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सहपरिवार साईबाबांचं दर्शन घेतले. तत्पूर्वी त्यांनी कोपरगाव शहरात जाऊनही दर्शन घेतलेलं आहे.